नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अतिशय खास असा एक उपाय घेऊन आलेले आहे. जर तुमच्या जीवनातसुद्धा खूप संकटे आहेत आणि संकटे सतत येत राहत आहेत, संकटे थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. तुम्ही खूप पूजापाठ केली आहे, खूप देवीदेवतांचे उपवास केले आहेत आणि जर आता थकला असाल तर एकच उपाय करून बघा. अत्यंत प्रभावशाली असा उपाय आहे आणि तुमची हर एक मनोकामनाही पूर्ण होणार आहे. तुमच्या जीवनात जर कर्ज झालं असेल, तुमच्या घरामध्ये कोण आजारी व्यक्ती पडत असेल सतत, तर हा उपाय तुम्हाला नक्की करायचा आहे. उपाय अगदी साधा सोप्पा आहे आणि ज्या लोकांचा हनुमानजींवरती विश्वास आहे, त्यांची भक्ती करतात, जे अतूट भक्ती करतात त्यांची, त्या लोकांना तर हनुमानजी लवकर प्रसन्न होत असतात. त्यामुळे मित्रांनो, तुम्हालासुद्धा हा उपाय तुम्हाला करायचा आहे. घरी करायचा उपाय आहे आणि अत्यंत प्रभावशाली हा उपाय आहे. अनेक लोकांना आलेले खूप असे अनुभव आहेत की या उपायाने ते करोडपतीसुद्धा झालेले आहेत. हनुमानजी अतिशय दयाळू आहेत. त्यांच्याकडे जरा जरी तुम्ही हाक मारली तरी ते तुमच्या हाकेला धावून येत असतात. हनुमानजींना अतिशय प्रिय आहे ते म्हणजे श्रीराम आणि श्रीरामांचा जप तुमच्या मुखात हमेशा असला पाहिजे. हनुमानजींना जास्त काही करण्याची गरज नाही. थोडं जरी त्यांच्या भक्तीमध्ये आपण केलं तरी ते लवकर आपल्याला प्रसन्न होत असतात. पण हनुमानजी ज्या व्यक्तीवरती कृपा होत असते ना, त्या व्यक्तीला जीवनामध्ये कधीच कोणतं संकट तिच्या जवळ येत नाही. कारण हनुमान चालीसा जो व्यक्ती वाचतो ना, त्याच्याजवळ भूत पिशाच बाधा काहीसुद्धा येत नाही. याचाच अर्थ काय की कोणी तुमच्या वाईटावरती असेल, कोणी तुमचा शत्रू असेल, तर तुमच्यावरती काही करणी करत असेल, घराला काही दोष लावत असेल, तर हनुमानजी चालीसा जर तुम्ही घरामध्ये रोज वाचला तर तुमच्या घरामध्ये भूत पिशाच असेल किंवा घराला नजर असेल, कोणी करणी करत असेल, तर ते सारं काही निघून जात असतं. घरातील जी नकारात्मकता आहे तीसुद्धा निघून जात असते. आणि जर तुम्हाला तुमची मनोकामना पूर्ण करायची असेल, घरावरती कितीही मोठं लाखाचं करोडाचं कर्ज होऊ द्यात, पण हे कर्ज तुम्हाला 24 तासात म्हटलं तरी तुमचं पूर्ण होईल किंवा 24 तासात तुमचं कर्ज फिटेल, एवढा अत्यंत प्रभावशाली हा उपाय आहे. हनुमानजींची जी कोणी सेवा करतात त्यांना नक्कीच माहीत आहे की हनुमानजी किती शक्तिशाली आणि किती बुद्धीचे देवता आहेत ते. त्यामुळे तुम्हालासुद्धा हा उपाय नक्की करायचा आहे. जर तुम्ही खरंच आर्थिक संकटात आहात तर हा उपाय अगदी छोटासा उपाय आहे, हा नक्की करून बघा. उपाय अगदी विनामूल्य आहे. मी पण काय तुमच्याकडून पैसे घेत नाही हा उपाय सांगण्यासाठी. तुम्हाला जर खरंच मनापासून भगवानजींवरती जर इच्छा, प्रेम असेल, भक्ती असेल, तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला काय करायचं आहे की शनिवारची रात्री तुम्हाला 11 ते 12 या टायमिंगमध्ये तुम्हाला हनुमानजींच्या समोर घरामध्ये तुमच्या बसायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कच्चा धागा घ्यायचा आहे. कच्चा धागा म्हणजे जो हाताने तुटतो धागा, तो कच्चा धागा घ्यायचा आहे. तो तुमच्या जिथे तुम्ही तुमचा केसाची भांग आहे त्या भांगेपासून तुमच्या बेंबीपर्यंत तो धागा मापायचा आहे. आणि मापल्यानंतर 3 वेळा ते 5 वेळा असा धागा तुम्हाला मापून त्याची एक वात तयार करायची आहे. आणि ही वात तुम्हाला जो तिळाचं तेल आहे त्या तिळाच्या तेलामध्ये तुम्हाला लावायची आहे. आणि अशी वात तुम्हाला जो कणकेचा दिवा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला ठेवायची आहे. पंचारती घ्यायची आहे. पंचारतीमध्ये कणकेचा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे. त्यामध्ये ती वात तुम्हाला ठेवायची आहे. त्यानंतर त्या वातीला तुम्हाला दुसरा एक लाल कलरचा धागा घ्यायचा आहे. तो धागा तुम्हाला तुमच्या माथ्यापासून म्हणजे तुमच्या डोक्यापासून तुमच्या नखापर्यंत तुम्हाला मापायचा आहे. आणि मापून झाल्यानंतर तो लाल कलरचा धागा तुम्हाला त्या पांढऱ्या कलरच्या धाग्याला बांधायचा आहे. जेव्हा तुम्ही पांढऱ्या कलरचा धागा तयार करणार तेव्हा तो तुमच्या डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला तुमच्यावरती ओवाळायचा आहे, गोल ओवाळायचा आहे. आणि नंतर तुम्हाला तो तुमच्या दिव्यामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे. लाल कलरचा धागा आहे तो ओवाळायचा नाही, तो तसाच तुम्हाला तुमच्या बातीमध्ये तुम्हाला बांधून ठेवायचा आहे. हे सारं करताना तुमच्या मुखामध्ये जय हनुमान जय श्रीराम असा जप तुम्हाला करायचा आहे. आणि असा दिवा तुम्हाला तिळाच्या तेलामध्ये मारुतीसमोर तुम्हाला लावायचा आहे. आणि नंतर तुम्हाला हनुमान चालीसा 1 वेळा आणि
बजरंग बाण तुम्हाला 3 वेळा वाचायचं आहे आणि तुमची जी काही मनोकामना आहे ती भगवान हनुमान असेल किंवा मारुती असेल यांना तुम्हाला सांगायची आहे. तुमचं कितीही मोठं कर्ज असू द्या, तुमचं जर घर गहाण राहिलं असेल, सोनं गहाण राहिलं असेल, तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. या उपायाने खूप लोकांना आलेले मोठे मोठे अनुभव आहेत. पण हा उपाय तुम्हाला रात्री 11 ते 12 या टायमिंगमध्येच करायचा आहे, हे लक्षात घ्या. आणि नंतर हा दिवा तुम्ही निर्मल्यामध्ये तुम्हाला दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे. तर असा उपाय तुम्ही सुद्धा नक्की करा आणि तुमचं जीवन नक्की बदला. तर अशी होती आजची ही माहिती. जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.